नमस्कार, मी निलेश पांडे आणि आज आपण भेटायला आलो आहोत सुशील दादाशी, सुशील कोरड. सुशील कोरड स्वतः ज्योतिष भास्कर आहेत आणि त्यांनी ज्योतिषशास्त्रात अनेक वर्ष खूप मोलाचं योगदान दिलं. लाखो पत्रिका त्यांनी हाताळल्या आहेत आणि लाखो लोकांचं भविष्य त्यांच्या हातून घडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपण ज्या ग्रहावर बोलणार आहोत तो ग्रह म्हणजे शनी ग्रह. तर आज आपल्याला माहिती आहे की शनी ग्रहाविषयी किती वेगवेगळ्या लोकांनी बोलून ठेवलंय, त्यांनी त्याच्यावर वेगवेगळे पॉडकास्ट केले आहेत. पण आज आपण जेव्हा सुशील दादांशी बोलणार आहोत, सरांशी बोलणार आहोत, तर त्यांच्या दृष्टिकोनातनं ते आपल्याला एक्सप्लेन करतील. थँक्यू निलेश, थँक्स फॉर हॅव्हिंग मी. हे जे सूर्यमालेमधले जे ग्रह आहेत, मूळ मुद्दा हा येतो की काही लोकांच्या मनात बेसिक प्रश्नच येतात की ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्यमाला याचा आणि मानवी जीवनाचा काय संबंध, करोडो लाईट इयर्स लांब असलेल्या ग्रहांचा काय परिणाम होऊ शकतो. एक लक्षात घ्या, हा परिणाम नंतर होत नसतो. ग्रह, नक्षत्र, तारे यांचं समीकरण घेऊन आपण जन्माला येतो. याचा अर्थ असा आहे की आपण सगळेजण एक प्रकारचे असे ग्रहच आहोत की जन्माच्या वेळेस आपण त्या फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरामध्ये एकत्रितपणे घेऊन आलेले आहोत. यामधले जे विविध ग्रह आहेत त्यांचं कारकत्व, त्यांचा कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्यांचे गुणधर्म किंवा त्यांच्या फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन याचं समीकरण म्हणजे मानवी जन्म आहे. शनी ग्रह जो आहे पर्टिक्युलरली त्याच्याबद्दल मला पण बोलावंसं का वाटतं, कारण काय की लोकांच्या मनात शनी म्हटलं की एक भीती आहे, गैरसमज आहे आणि त्याचं अनेक प्रकारे चुकीच्या पद्धतीने भांडवल करून आजकाल लोकांच्या मनात भीती आणि दडपण किंवा अनेक रूढी आणि परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्या चालत आलेल्या आहेत. ऍक्च्युली शनी काय आहे? शनी हा सूर्यमालेतील दुसरा सगळ्यात मोठा ग्रह आहे की ज्याच्याभोवती कंकणाकृती असं एक वलय आहे. ही 7 वलय आहेत. शनीला 9 उपग्रह आहेत. शनी सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला 30 वर्ष घेतो. म्हणजे या ज्या 12 राशी आहेत किंवा हे जे ब्रॅकेट तयार केलेले आहेत, एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जायला त्याला 2.5 वर्ष लागतात. बर. आजकाल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 29 मार्च 2025 ला शनी बदल होतो आहे. म्हणजे काही राशींच्या 2.5 वर्षाच्या एका ब्रॅकेटमधनं शनी पुढे जात आहे. याला आपण पॉप्युलरली 7.5 असं म्हणतो. म्हणजे चंद्र राशी आणि त्याच्या पुढच्या मागच्या राशींमधनं शनी जात असताना त्या 3 राशींना शनीचं भ्रमण म्हणजे शनीची 7.5 असं म्हटलेलं आहे. पण मग शनीची 7.5 म्हणजे काही भीतीचा भाग नाहीये. शनी हा ग्रह काही भीतीचा विषय नाहीये. ज्याचा मंत्र आहे नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभुत्वम नमामि शनिश्चराय. शनी ग्रह याचे विशिष्ट गुणधर्म आहेत जे आपण आपल्या शरीरामध्ये धारण केलेले आहेत. ते कुठे वरती आकाशात नसून आपल्या शरीरातल्या मज्जासंस्था, आपल्या शरीरातले केस, आपल्या शरीरावर किडनी, पाय याच्यावर शनीचं कारकत्व अवलंबून आहे. सूज, नसा, शिरा, धमन्या याच्यावरती शनीचं कारकत्व अवलंबून आहे. त्याचा स्टडी आपण आपल्या पत्रिकेमधल्या शनीवरनं करू शकतो. शनीचं भ्रमण, आता शनी 7.5 आलेला आहे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याचे परिणाम किंवा त्याचा पर्टिक्युलरली इफेक्ट त्याचा आपल्या शरीरावर होणार आहे किंवा आपल्या आयुष्यावर होणार आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रमाणात आपण आपल्या आयुष्यामध्ये दिनचर्येमध्ये करून घेतलेले बदल आपल्याला काही त्रास देणार नाहीयेत. इनफॅक्ट जर का आपण रूढी परंपरांबद्दल बोलायचं ठरवलं तर शनी एक सांगतो सोप्या भाषेत, भोगा आणि मुक्त व्हा. शनीचे उपाय केले, हे केलं, ते केलं आणि मी याच्यातून मोकळा होईन असं नाहीये. शनी हा न्यायाचा कारक ग्रह आहे. शनी हे सत्य आहे. शनी हे वास्तव आहे. शनी हे जडत्व आहे. शनी हे भोग आहे. हे भोगा आणि मुक्त व्हा. सत्याने परिस्थितीला सामोरं जा हे शनी सांगतो. लोक शनीला घाबरतात, हे खरं चुकीचं आहे. शनीवर प्रेम करायला पाहिजे, कारण आयुष्यातली आपली सगळी जी पापकर्म आहेत जे आपण आपल्या कर्मांनी आपापल्या अनेक कळत नकळत केलेल्या कृत्यांमधून जे आपण तयार करतो, अशी कर्म तयार करतो की ज्याचे परिणाम अतिशय वाईट असतात. बरोबर. हे शनी महाराजांच्या जेव्हा आपल्या पत्रिकेतल्या 7.5 या चक्रातून आपण जात असतो त्यावेळेस ते अक्षरशः धुतले जातात आणि आपण एक निर्मळ मनुष्य म्हणून बाहेर पडतो. मग अशा शक्तीला तुम्ही वाईट कसं काय म्हणू शकता? शनीची 3 नक्षत्र आहेत, ज्यापैकी पहिलं आहे अनुराधा,
दुसरं आहे पुष्य आणि तिसरं आहे उत्तराभाद्र. ही तिन्ही नक्षत्र शनीने रूल केलेली अतिशय उत्कृष्ट नक्षत्र आहे. अत्यंत बलवान शनी माणसाला टॉपवर घेऊन जातो. आपल्या इथे झालंय काय माहिती का, शनीची व्याख्या कशी केली आहे? शनी म्हणजे काळोख, शनी म्हणजे दुर्भाग्य, शनी म्हणजे विलंब, शनी म्हणजे अडथळे, शनी म्हणजे भोग बंधन. असं नाहीये. आपल्या शरीरातलं जे वायू तत्व आहे, शनी हा वायू तत्वाचा कारकग्रह आहे. कफ वातात्मक शनी म्हणजे काय? शरीरातला कफ आणि वात याचा जो कारक ग्रह आहे त्याला त्याच्यासाठी शनीचा अभ्यास करायचा. शरीरातले जे 5 वायू आहेत ज्याला आपण प्राण म्हणतो, अपान म्हणतो, व्यान म्हणतो, उदान, समान, हे जे 5 वायूंचं नियंत्रण करणारी शक्ती ते शनी आहे. शनीचा परिणाम आपल्या शरीरातल्या चळनवळणावर किंवा आपल्या शरीरातल्या वायूवर असतो. त्यासाठी आपण हनुमंताची पूजा करतो जे वायू तत्व आहे आणि त्याच्यामुळे हे रेग्युलेट होतं. इतकं शुभ आणि उत्तम तत्व जे शनी आहे त्याच्यावर प्रेम करायला हवंय आणि त्याचे गुणधर्म आपण अंगी बाणवायला हवे. शिस्त, डिसिप्लिन, हार्डवर्क आणि सातत्य हे शनी आहे. वा. तर सर तुम्ही आता जसं म्हणालात की शनी 7.5 आणि वेगवेगळ्या गोष्टींवर आपण डिस्कशन केलं आता, तर मला एकदा जाणून घ्यायचंय. आता आपण पूर्ण एक काय म्हणूयात की एक डीप डाईव्ह करूयात की शनी महाराजांची जी 7.5 आहे त्याला थोडंसं अजून उलगडून सांगू शकाल का? म्हणजे शनीची 7.5 म्हणजे ती 7.5च काय आहे, ती 7.5 वर्षांची काय आहे, अडीच असे वर्षांचे 3 टप्पे, यातलं महत्व, मग त्या 3 टप्प्यांमध्ये लोकांना येणारे अनुभव आणि या 3 टप्प्यांचा वेगवेगळ्या राशींवर होणारा एक परिणाम, तो मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. शनीची 7.5 म्हणजे आता समजा या 29 मार्च 2025 शनी मीन राशीत प्रवेश करतो आहे. याचा अर्थ काय झाला की मीन राशी 12 नंबरची, 1 नंबरची मेष राशी आणि 11 नंबरची कुंभ राशी, 11, 12, 1 या तिघांना 7.5चा टप्पा सुरू झालेला आहे. आणि त्या उलट 10 नंबरची जी मकर राशी होती तिथून आता शनी पुढे सरकलेला आहे. म्हणजे मकर राशीची 7.5 आता संपलेली आहे. अर्थातच त्याच्यानंतरची 6 महिने पण त्यांना एक छोटी पनवती म्हणा किंवा काय असे शब्द आहेत की त्याचा थोडासा इम्पॅक्ट जाणवतो. शनीची 7.5 म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, एक असा पिरियड तुमच्या आयुष्यातला चालू होतो आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही शनीचं कारकत्व जाणून घेऊन ते आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. याचा अर्थ असा की नियमितपणा, सातत्य आणि ज्याच्यामध्ये सत्य आहे याचा पाठपुरावा करायचा आहे. शनीचं निश्चित परिणाम होतो. शनी जेव्हा आपल्या राशीमध्ये येतो म्हणजे आपल्या राशीच्या एकूण आपल्या पत्रिकेमध्ये आपल्याला शनीचा प्रभाव जेव्हा जाणवायला सुरुवात होते त्या काळात सगळ्यात महत्वाचा बदल आपल्या दिनचर्येत आपण असा करायचा आहे की आपला अप्रोच जो आहे तो जास्त करून व्यावहारिक न राहता आपण स्वतःवर काम करून आपल्या आयुष्याला एक डिसिप्लिनरी मोड मध्ये घेऊन जायचं आहे. नाहीतर काय होतं सांगतो तुम्हाला की काय होतं की नाहीतर मग शारीरिक व्याधी लागतात, मोठ्या मोठ्या उड्या घेणं किंवा अनेक चुकीच्या गोष्टी करणं याचे पहिले परिणाम 7.5 मध्ये जाणवतात. म्हणजे मग काय होतं, आपण त्याला लॉसेस म्हणतो की अरे माझ्या बाबत असं का घडतं आहे. बिकॉज यू आर गोइंग थ्रू द फेज दॅट यू हॅव टू वर्क अपॉन युअर सेल्फ. तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या करेक्ट करायच्या आहेत. तुम्ही त्या काळात तुम्ही आहे त्याच फ्लो मध्ये पुढे जाऊ शकत नाही. शनी हे जडत्व आहे. शनी हे जडत्व आहे की जे ज्यावेळेस वरती आकाशामध्ये एक प्रकारच्या अशा सिच्युएशन मध्ये आलेलं आहे की ते तुमच्या शरीरामध्ये, अंतर शरीरात, बाह्य शरीरात आणि शरीराच्या ऍक्च्युअली रचनेमध्ये फरक करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. त्यावेळेस तुम्ही त्याला फक्त साक्षी व्हायचं आणि त्याच्या पद्धतीने चालायला सुरुवात करायचं. फॉर एक्झाम्पल आता यावेळेस आता मीन राशीमध्ये शनी जातो आहे. हा मीन राशीच्या लोकांना 7.5चा पहिला टप्पा असं आपण म्हणूया. जनरली काय होतं, अशी धारणा आहे की पहिला टप्पा हा अवघड असतो, दुसरा टप्पा थोडासा सही आणि तिसरा टप्पा चांगला असतो. त्याचा अर्थ काय आहे, पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा शनी तुमच्या पत्रिकेमध्ये तुमच्या राशीमध्ये येतो त्यावेळी तुम्हाला कल्पना पण नसते की आपण एक वेगळ्या तत्वाच्या प्रभावाखाली आता आलेलो आहोत आणि आपलं रुटीन आपल्याला बदलायला हवंय. आपण त्याच फ्लो मध्ये पुढे जाऊ शकत नाही आणि आपण ते न जाणता जेव्हा पुढे जातो त्यावेळी आपल्याला फार संघर्षाचा सामना करावा लागतो. थोडक्यात आपले व्हायब्रेशन, आपला स्पीड, आपल्या फ्रिक्वेन्सीज मध्ये आपण फरक करायचा आहे. म्हणजे शनी महाराज येत आहेत, तुम्ही तुमची दिनचर्या, तुमची वागणूक, तुमच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करायचा आहे. नाही केला तर तुम्हाला त्रास होणार आहे. म्हणून पहिला टप्पा संघर्षाचा जातो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला सवय झालेली असते, त्याच्याशी आपण अकस्टम झालेला असतो, त्याच्यामुळे आपण एक त्याला म्हणतो एक बरा टप्पा आता सुरू झालेला आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कळालेलं असतं की आपण काय काय चुका केलेल्या आहेत
आणि त्याचे परिणाम आपण भोगलेले असतात आणि त्याच्यानंतर आपण त्याचा ऍडव्हान्टेज आपण नवीन पद्धतीने आयुष्यात सुरू करून जगायला सुरुवात. मला तर म्हणायचं आयुष्यामध्ये शनीची 7.5 ही फार महत्वाची. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती प्युरिफाय करून जाते. शनीला तुम्ही कधी वाईट म्हणू नका, ही फार मोठी मिसकन्सेप्शन आहे. शनी हा प्युरिफाय करणारा, तुम्हाला शुद्ध करणारा तत्व आहे शनी. मला वाटतं तुमच्या म्हणजे आयुष्यात जर 7.5 आली तर तुम्हाला ती बरंच काही शिकवून जाते. तुम्ही तुमचा जो प्रिव्हियसचा काळ असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय वागला आहात, तुम्ही जी काही कर्म केले त्यानुसारच ते तुम्हाला ट्रीट करतात आणि त्यानुसार तुम्हाला ते रिझल्ट येईल. अगदी परफेक्ट. पण मला दादा याचं सांगा की जेव्हा 7.5 आपण म्हणतो तर ती 7.5च काय, म्हणजे ती 7.5च वर्षाची का घडली, ती 6.5, 5.5, 8.5, 9, 10 अशा वर्षांची का नाही घडली? शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला 30 वर्षांचा कालावधी लागतो. बरोबर. असा हा कालावधी पूर्ण करताना क्रांतिवृत्तातून जेव्हा शनी भ्रमण करत असतो तेव्हा 12 राशींचा टप्पा तो पूर्ण करतो. म्हणजे 30/12 आपण जेव्हा करतो तेव्हा 2.5 वर्ष तो एका राशीमध्ये असतो, त्याला ब्रॅकेट म्हणतात. म्हणून 2.5, 2.5 आणि 2.5 असे 7.5 वर्ष. म्हणजे पुन्हा सांगतो, ज्या राशीत जातो ते त्याच्या आधीची राशी आणि ज्या राशीत जातो त्याच्या नंतरची राशी, या 3 राशींना शनीची 7.5 किंवा 2.5 वर्ष जे आहे त्याला एक प्रकारची टर्मिनॉलॉजी आली 7.5 वर्ष. म्हणून असंही म्हणता येईल का की 7.5 जेव्हा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा किंवा दोनदा येऊ शकते? 7.5 हो, दोनदा येते. कारण की दर 30 वर्षांनी 7.5 आपल्याला येते. एक्झॅक्टली, कारण ती 30 वर्षाचा त्याचा अगदी काही आजकालच्या जमान्यात नाही, पण पूर्वीच्या लोकांनी 3, 7.5 आपण आयुष्यात पाहिलेले आहे. पण तुम्हाला एक सांगू का की एका ग्रहांना हे एक वय असतं. म्हणजे पहिली 7.5 जे इफेक्ट देऊ शकते त्याच्यापेक्षा दुसरी 7.5 वेगळे इफेक्ट देते. कारण त्यावेळेस शनीचं कारकत्व, त्याचं वय म्हणा ग्रहाचं, हे तिसऱ्या 7.5च्या वेळी अगदी क्षीण झालेलं असतं. त्याचे परिणाम किंवा भोगणारा माणूस त्याला अनुभवणारे परिणाम वेगळे असतात. मग आणि मी या प्रश्नावर विचारणारच होतो हा प्रश्न तुम्हाला की कारण प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यात 7.5 आली. समजा एखादा जर तरुण मुलगा असेल, एखादा बालवयात एखाद्याला 7.5 आली, किंवा कित्येकदा असं होतं की काही लोकांचे जन्म 7.5 देखील होतात, काही लोकांचा मृत्यू 7.5 होतो. मग त्या वयानुसार किंवा त्यांच्या एजनुसार पण त्याचे परिणाम होतात? अर्थातच, निश्चितच होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनीचे परिणाम हे पत्रिकेतील शनीचं पोझिशन किंवा शनीची अवस्था बघून आपण करू शकतो. उच्च शनी असलेल्या पत्रिकेमध्ये शनीचा त्रास कधीच होत नाही. ज्यांच्या पत्रिकेत तुळेचा शनी आहे, उलट ती लोक आयुष्यामध्ये त्यांना कोणी थांबवू शकत नाही. टॉप लीडर्स बनतात. तुळेचा शनी आहे, कुंभेचा शनी आहे. शनीच्या 2 राशी आहेत, एक आहे मकर आणि एक आहे कुंभ. त्यापैकी मकर रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि ती खास करून पायावर आणि गुडघ्यावर काम करते. कारण शरीर रचनेप्रमाणे आपण याला मेष म्हटलं तर 10वा हा गुडघा येतो. इथे ती शनीची रास काम करते आणि ती संघर्षाची रास आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची समजा मकर रास आहे तर त्या व्यक्तीला शनीच्या संघर्षाचा चांगलाच अनुभव येतो. पण एखाद्या व्यक्तीला वायू तत्वाची शनीची कुंभरास असेल ना तर त्याला शनी कुठे घेऊन जातो, अगदी टॉपवर घेऊन जातो आणि स्पीडमध्ये घेऊन जातो. शनीची कारकत्व जी आहे ती नीट समजून घ्यायला पाहिजे की शनी हे बघा कसं आहे माहिती का, 9, 10, 11, 12 म्हणजे धनु, मकर, कुंभ आणि मीन या ज्या 4 राशी येतात शेवटी, याच्यापैकी 2 राशींमध्ये शनी आहे. शनी कुठेही मध्ये नाहीये. शेवटच्या ज्या 4 राशी आहेत, गुरु शनी शनी गुरु, गुरु शनी शनी गुरु, हे एक समीकरण आहे. या 4 राशींच्या मध्ये किंवा या 4 लग्नांमध्ये जेव्हा शनीच्या लग्नामध्ये माणसाचा जन्म असतो त्यावेळेस ही माणसं मिशन घेऊन आलेली माणसं असतात. 1 ते 8 लग्न तुम्हाला सगळीकडे दिसतील. 90% पत्रिका तुम्हाला 1 ते 8 लग्न किंवा राशी दिसतील. पण 9, 10, 11, 12 ही मिशन घेऊन आलेली लोक आहेत. 9 म्हणजे धनु गुरु, 10 म्हणजे मकर शनी, 11 म्हणजे कुंभ शनी आणि 12 म्हणजे मीन गुरु. ही लोक मिशन घेऊन आलेली आहेत. शनीची कारकत्व पूर्ण करण्यासाठी त्यांना जबाबदारी असते की मी हे करणार. म्हणून मी नेहमी म्हणतो की पत्रिकेमध्ये शनी कशा अवस्थेत आहे, कोणत्या राशीत आहे, कोणत्या नक्षत्रात आहे ते बघा आणि मग 7.5 डिफाईन करा. तुम्ही सरसकट आपल्या पेपरमध्ये वाचून सगळ्यांना 7.5 लागली, मला 7.5 आता मी काय करू, येणार आहे. अरे तसं नाहीये. तुमच्या पत्रिकेत शनीचं कारकत्व काय ते समजून घ्या. शनी सारखा ग्रह नाहीये. मी तुम्हाला सांगतो ना, उच्च म्हणजे जे आज आपण मोठे मोठे लीडर्स बघतो किंवा ऍक्टर्स बघतो त्यांच्या पत्रिकेमध्ये उच्च शनी आहे. तर दादा तुम्ही जसं म्हणालात की काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांची रास मकर आहे आणि कुंभ आहे,
तर अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्या समोर की ज्यामध्ये मकर राशीतली काही आणि कुंभ राशीतली काही व्यक्तींविषयी तुम्ही बोलू शकाल, किंवा त्यांच्या या राशींमुळे जर त्यांच्या आयुष्यात काही परिणाम झाला आहे किंवा त्यांच्यावर ते दिसून येतात, असे काही तुमच्या समोर उदाहरणं आहेत? हो, निश्चितच अशी बरीच उदाहरणं आहेत मकर राशीची आणि कुंभ राशीची पण आहेत. मकर राशींपैकी प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे बालगंधर्व आहेत. खेळाडूंमध्ये प्रकाश पदुकोण आहेत, पीट सॅम्प्रस आहेत. आणि मकर राशी ही संघर्षाची रास आहे, विसरू नका. मकर राशी ही त्यागाची रास आहे. मकर राशी ही निष्ठेची रास आहे. मकर राशी ही शरीरशास्त्राप्रमाणे गुडघ्यांवर काम करते, याच्यात संघर्ष आहे. आणि कुंभ राशीमध्ये स्पीड आहे. मकर राशीचं वैशिष्ट्य हे आहे की मकर राशीची लोक सातत्य आणि जिद्दीने शेवटपर्यंत संघर्ष करत असतात आणि त्याच्यामध्ये आयुष्याच्या उत्तरार्धात खास करून मकर राशीच्या लोकांना अतिशय उत्तम फळं मिळतात बरं का. पण ती सुद्धा त्यांच्या पत्रिकेतल्या इतर ग्रहांच्या चौकटीत आपण बघावं. बरोबर. एक कुठलाही ग्रह कधीही पत्रिका ठरवत नसतो, बरोबर, पण त्याचा परिणाम जास्तीत जास्त त्या पत्रिकेवर होत असतो. म्हणजे आता जी पत्रिका मकर राशीची आहे, या लोकांना खास करून त्यांना गुडघेदुखीचा त्रास होईल, त्यांच्या पायाला त्रास होईल, पायांना अपघात होऊ शकतो. मकर राशीच्या लोकांना खास करून आयुष्यामध्ये कष्ट आणि संघर्षांना सामोरं जावं लागतं. आयुष्याच्या पूर्वार्धात खास करून, उत्तरार्धात चांगला फ्लो मिळतो, निश्चित मिळतो. पण त्याचं असं होतं का दादा की म्हणजे समजा जर उत्तरार्धात जसं तुम्ही म्हणताय की त्यांना जास्त चांगली फळं मिळतात, पण तेही कुठेतरी शनी महाराज कॅल्क्युलेट करतात की तुमच्या पूर्वार्धात तुम्ही कशा प्रकारे काम केले, तुम्ही किती चांगुलपणाने काम केले, तुम्ही किती चांगले वागलात, तुमचा नम्रपणा, तुमचे कष्टांची तीव्रता, या सगळ्या गोष्टी कुठेतरी शनी महाराज कॅल्क्युलेट करतात जेव्हा ते उत्तरार्धात चांगले फळ देत असतील. निश्चितच. हे पहा, शनी महाराज फळं देण्यापेक्षा शनी महाराज आपल्याला कर्मबंधन नेमून देतात की तू अशा अशा कर्मबंधनातून जायची तुझी पत्रिका आहे आणि तू याप्रमाणे जायला हवं. आणि एक चांगला ज्योतिषी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगू शकतो की हे तुझं भविष्य नसून हे तुझं वर्तमान आहे, की तू या पद्धतीने तुझं मार्गक्रमण करायला हवं. आपण जेव्हा जेव्हा त्यापासून डेव्हिएट होतो, म्हणजे आपण आपल्या पत्रिकेपासून डेव्हिएट होतो, त्यानंतर आपले भोग तयार होतात. म्हणून ज्योतिषशास्त्राचं यश हेच आहे की तुमचं कर्मबंधन काय आहे, तुमच्या निष्ठा काय आहेत त्या जाणून घेणं आणि त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत करणं. आपण जेव्हा जेव्हा त्यापासून दूर होतो ना, तेव्हा तेव्हा आपण आपले कर्माने आपल्या हाताने आपण आपलं भविष्य खराब करून घेऊ शकतो. बरं. मग तुम्ही असं म्हणताय की तुमची कुंडली जेव्हा तुमच्या समोर येते, समजा तुमचा जन्म झाला आणि तुम्ही कुंडली तुमच्या समोर ठेवली आहे आणि त्या कुंडलीत जे काही तुमची ग्रहांची दशा आहे, ग्रहांची स्थिती आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक पाथ जर ठरवला तर त्यात निश्चित तुम्हाला जास्तीत जास्त काय म्हणतात की चांगले रिझल्ट मिळू शकतात, असं तुमचं म्हणून. म्हणणं? निश्चितच. गमतीचा भाग असा आहे की लोकांना असं वाटतं आपली कुंडली पत्रिका हे पुढे काहीतरी ठेवलेलं आहे, वाढून ठेवलेलं आहे. असं आहे, असं नाहीये. ते तुमचं कर्मबंधन आहे, तुमच्या पूर्वसंचितावरनं घेऊन आलेली ही चौकट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बांधले गेलेले आहात. ते जेव्हा तुम्ही ओळखता आणि ते उरलेलं कर्मबंधन पूर्ण करतात त्यावेळेस तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता. निसर्ग कुंडलीत, काल पुरुषाच्या कुंडलीत पहिला जर का क्रमांक आपण प्रथम राशीला दिला, मेष राशीला, तर 10वं किंवा दशमस्थान हे मकर राशीचं आहे. म्हणजे त्याला दशमस्थान कर्मस्थान म्हटलेलं आहे. म्हणजे शनी तुमच्याकडून कर्म करवून घेतात किंवा शनीचा उपयोग आपण आपलं कर्म कशा पद्धतीने करायचा ते कुंडलीतल्या शनीला बघून आपण ठरवायचं असतं. आणि त्यापासून मिळणारे जे लाभ आहेत ते 11व्या स्थानात, ज्याला लाभस्थान म्हणले, ती कुंभ राशी आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की कर्मबंधनाशी शनी निगडित आहे आणि त्याच्यातून मिळणारी फळं शनीच आपल्याला उपभोगू देणार आहे. बरं. मग दादा, आता जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक घरामध्ये जर समजा पहिल्या घरात जर शनी महाराज असतील, दुसऱ्या घरात असतील, तर त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. तर आम्हाला ते थोडंसं एक्सप्लेन कराल का की जी एकूण कुंडलीची 12 घरं आहेत त्यामध्ये शनी महाराज प्रत्येक घरात जर बसले असतील तर ते कसं त्यांचे परिणाम दिसून येतात? हो, निसर्ग कुंडलीत हे जे 12 भाव आहेत त्यांना एक विशिष्ट महत्व आहे किंवा त्याचा त्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. पत्रिकेतलं प्रथम स्थान ही पूर्व दिशा आहे किंवा त्याला लग्नस्थान असं म्हटलेलं आहे. त्याच्यावरनं आपल्याला व्यक्तीचं रंग, रूप, वर्णन, रोग प्रतिकारक क्षमता, त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे प्रथम स्थानावरनं पत्रिकेतलं कळतं. राशींवरनं ज्योतिष आपण नंतर बघूयात, पण लग्न हे पत्रिकेतलं प्रथम स्थान आहे. इथे जर का तुम्हाला शनी महाराज दिसले पत्रिकेमध्ये तर निश्चित समजायचं की आपल्याला कर्मबंधन जोडलेलं आहे. प्रथम स्थानात शनी असणारी माणसं ही ओव्हर थिंकर असतात, ते डीप थिंकर असतात. मेनी अ टाइम्स त्यांच्याकडे नर्वसनेस किंवा उदासीनता पटकन येऊ शकते.
प्रथम स्थानात शनी असणारी माणसं न्यायप्रिय असतात. प्रथम स्थानात शनी असणाऱ्या माणसांना अनेक वेळेला सत्याची कास ते धरतात, पण आयुष्यामध्ये उपभोग म्हणजे उपभोगायची त्यांना तेवढी सवय नसते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. द्वितीय भागात शनी आला तर व्यक्तीच्या धनस्थानात जेव्हा शनी येतो तेव्हा कष्टाने आपण धन मिळवलं तरच आपण यशस्वी होऊ शकतो. तृतीय स्थानात शनी समजा तुम्हाला दिसला पत्रिकेमध्ये, तर ओळखायचं की यांच्या भावंडांच्या बाबतीत त्यांना काहीतरी त्रास होणार आहे. यांच्या स्वतःच्या बाबतीत म्हणाल तर हे एक अधिकारी किंवा एक प्रकारचे कन्सल्टंट किंवा मार्गदर्शक गुरु म्हणून काम करणार आहे. तेच जर का चतुर्थ स्थानात तुम्हाला शनी दिसला तर समजायचं की याला मातृसुख मिळणार नाहीये. हा या माणसाला घरामध्ये वास्तूमध्ये अडथळे येणार आहेत. ही कर्मबंधनं आहेत. पंचम स्थानात जेव्हा जेव्हा शनी येतो त्यावेळेस व्यक्ती अत्यंत उत्कृष्ट वक्ता आणि संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकेल इतका उत्तम होतो. पण पंचम स्थानात शनी आला ते स्थान कशाचं आहे? प्रेम प्रणय संततीचं स्थान आहे. तिथे जेव्हा जेव्हा शनी येतो तेव्हा प्रेम प्रणयामध्ये तो काही शनीचं ते कारकत्व नाहीये, म्हणजे तिथे तुम्हाला यश मिळणार नाहीये. संततीच्या बाबतीत सुद्धा तुमची संतती याचा स्वभाव वेगळा राहणार आहे, ते तुमच्यापासून दूर राहणार आहे. अर्थात हे संपूर्ण पत्रिकेचा आढावा घेऊन आपल्याला म्हणायचं असतं, पण तरी देखील पहिल्या दृष्टिक्षेपात तुम्ही हे सांगू शकता. पत्रिकेतलं जे 6वं स्थान आहे की ज्याला सेवेचं स्थान म्हणलं, तिथं शनी आला की माणसं सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा उत्कृष्ट कन्सल्टंट म्हणून काम करतात. 6वं स्थान हे पोटावर केंद्रित आहे, त्याच्यामुळे अशा मुलांना पोटाचे त्रास होतात, डायजेशन सिस्टीमचे त्रास होतात, किडनी स्टोनचे त्रास होतात. शनी जेव्हा सप्तम स्थानात येतो त्यावेळी काय होतं की पती पत्नीच्या एकतर लग्नाला उशीर होऊ शकतो किंवा सप्तम स्थानात आलेला शनी काय करू शकतो तर पत्नीचं स्वरूप कसं देतो. पत्नी थोडीशी रंगाने सावळी असू शकते, न्यायप्रिय असते, कर्मठ असते, कित्येक वेळेला तिचे स्वभाव तेवढे रोमॅन्टिक नसतात, त्याच्यामुळे आपल्याला काही वेळेला त्रास होतो. 8व्या स्थानात शनी आला तर लोक घाबरतात. मुख्य मिसकन्सेप्शन मी पाहिलेलं आहे की बापरे माझ्या पत्रिकेत सर 8व्या स्थानात शनी, आता काय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 8व्या स्थानात शनी असणाऱ्या लोकांना आयुष्य दीर्घ असतं. दीर्घायुष्य होतो तो माणूस. पण लांब आजार आपण ज्याला म्हणतात की शुगर आहे, क्रोनिक डिसीजेस आहेत, ते 8व्या स्थानातला शनी देतो बरं का. म्हणजे त्याला पलंगावर खेळून ठेवतो आणि दीर्घ आयुष्य देतो. 9व्या स्थानात जेव्हा शनी येतो त्याला भाग्यस्थान का म्हटलेलं आहे? त्याला संत संगतीचं स्थान म्हणले. धर्म त्रिकोणाचं सगळ्यात महत्वाचं स्थान ज्याला भाग्यस्थान किंवा नवम स्थान म्हणतात. तिथे जेव्हा शनी येतो त्यावेळी माणूस संत संगती किंवा अतिशय उत्तम प्रकारे धार्मिक कृत्य करू शकतो, न्यायप्रिय असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा 10व्या स्थानात शनी येतो तेव्हा अशा व्यक्ती न्याय किंवा कायदा किंवा कन्सल्टन्सी किंवा समथिंग रिलेटेड टू सर्व्हिस प्रोव्हायडर, सेवाभावी असा व्यवसाय चालू करू शकतो. 11व्या स्थानात जेव्हा लाभस्थानात शनी येतो त्यावेळेस नक्की समजायचं की अशा व्यक्ती उत्तम प्रकारे शेअर मार्केट याच्याबाबत कन्सल्टन्सीचं काम करू शकतात. शनी हा मार्गदर्शक आहे, कोच आहे, हे लक्षात ठेवा. आणि शनी जेव्हा 12व्या स्थानात येतो त्यावेळी हे पण नक्की आहे की ते एक बंधन आहे, तो एक मोक्ष मार्ग आहे. किंवा अशा माणसांना सूचक स्वप्न पडतात किंवा त्यांना पारलौकिक शक्ती, इंट्युशन पॉवर असतात. पण 12व्या स्थानातला शनी त्याचबरोबर अशी बंधनं देतो तुम्हाला, असं त्रास देतो किंवा अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात की संसारात आपलं मन लागत नाही. 12व्या स्थानातला शनी हे विरक्ती आहे. आता अर्थात शनी बरोबर येणारे इतर ग्रह त्याच्याबरोबर शनी आपलं कारकत्व निवडत असतं, पण जनरल टेंडन्सीमध्ये शनी असं आहे. आणि कार्यक्षेत्रात जर म्हणाल तर शनी न्यायाचा कारक आहे, म्हणजे लॉची साईड आहे. शनी हा टेक्नॉलॉजीचा कारक ग्रह आहे. शनी आजकाल कम्प्युटर सायन्सेस मध्ये जी मुलं ती शनीचा प्रभावाखाली असतात. आणि शनी एक अतिशय न्यायप्रिय आणि सत्यप्रिय असे व्यक्तिमत्व घडवतात. वा दादा, एकूणच सगळं शनी महाराजांविषयी बोलताना किंवा आता आपण जसं डिस्कशन केलं की पहिल्या घरापासून ते 12व्या घरात जर शनी महाराज असतील तर त्याचे कसे परिणाम होतात, मला एकूणच असं वाटतंय की शनी महाराज एक लीडर आहे. म्हणजे ते फार महत्वाचे ग्रह आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यातले जे स्वभाव गुणधर्म पण जे आहेत म्हणजे ते खूप न्यायप्रिय आहेत, ते कर्मांना व्हॅल्यू देतात, ते तुमच्या शरीरावर कसे इम्पॅक्ट करतात, तुमची बॉडी असेल किंवा तुमचं बिहेवियर असेल, ते एकूणच त्यांच्या वागणुकीवरनं असं लक्षात येते की त्यांना ते खूप लीडरच्या प्रवृत्तीचे आहेत आणि त्यानुसार ते तुम्हाला रिझल्ट देतात. तर दादा अजून एक विषय म्हणजे की समजा जसं तुम्ही म्हणाल की पहिल्या घरात जर शनी महाराज असतील तर तुमची देहबोली, तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचं यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पण असंही होऊ शकतं का की जसं आता म्हणलं जातं की या ग्रहाची वेगवेगळ्या घरांवर पण दृष्टी आहे. म्हणजे पहिल्या घरात जर शनी महाराज असतील तर त्यांची अजून कुठल्या तरी वेगवेगळ्या
दुसऱ्या घरांवर पण दृष्टी असते, त्याचे कसे परिणाम होतात किंवा ते कसं समजून द्याल आम्हाला तुम्ही? अगदी बरोबर आहे. शनीची दृष्टी, आता पहिल्या सगळ्या ग्रहांना जी दृष्टी असतात ती 7वी दृष्टी आहे. जेव्हा शनी पहिल्या घरात स्थानबद्ध असतात त्यावेळेस त्यांची पहिली दृष्टी 7व्या घरावर असते. त्याच्यामुळे विवाह उशीर होतो, विलंब होतो. शनीची दृष्टी दुसरी दृष्टी आहे, ती 3री दृष्टी आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्या पराक्रम स्थानावरती किंवा कर्मबंधनाचं स्थान आहे 3रं स्थान, त्याच्यावरती शनीची दृष्टी असते. त्याच्यामुळे त्याच्यावर नक्की परिणाम होतो. शनीचे परिणाम खास करून काय असतात तर शनी कुठल्या पोझिशन मध्ये आहे पत्रिकेमध्ये त्याच्यावर ते ठरतात. जर का शनी वक्री असेल, वक्री शनी ही विशिष्ट संकल्पना आहे, म्हणजे लोक खास करून त्याला घाबरतात. वक्री शनी म्हणजे ज्यावेळेस जातकाचा जन्म होतो त्यावेळेस पृथ्वीचा स्पीड हा शनीच्या स्पीडपेक्षा कमी होता, म्हणून शनी पत्रिकेत आपल्याला वक्री दिसला. पण मग त्याचा परिणाम काय होतो? निश्चित परिणाम देणारा कारक ग्रह जो आहे तो आहे शनी. ज्यांच्या पत्रिकेत वक्री शनी आहे ना, जर का मेष राशीत वक्री शनी असेल तर त्याचं खास करून उदाहरण म्हणजे पायाला अपघात नाही तर लिगामेंट यासारखा त्रास निश्चित होतो. मेष राशीचा वक्री शनी पायाला अपघात देतो. वृद्ध अवस्थेत जर का वक्री शनी 8व्या किंवा 7व्या स्थानात किंवा 6व्या स्थानात आढळला तर अशा माणसांना अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स होते. बर. हो, शनीचं कारकत्व कॅन्सरस पण आहे. बर. शनीचं कार्य हे शरीरातल्या नसा, शिरा किंवा गाठींवर पण आहे. बर. वक्री शनी खास करून ज्यांच्या पत्रिकांमध्ये असतो त्यांनी नेहमी वजन कमी ठेवायला पाहिजे आणि शरीरातले फॅट्स कमी ठेवायला पाहिजे. अशा लोकांनी नियमितपणे हनुमंताची पूजा म्हणजे वायू तत्वाची पूजा करणं, म्हणजे प्राणायाम, दीर्घ श्वसन करणं, अनुलोम विलोम किंवा आपण कपालभाती, भस्त्रिका हे केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात. म्हणजे तुम्ही वायू तत्वावर काम करा. थोडक्यात डिसिप्लिन आवडते आणि डिसिप्लिन, अगदी डिसिप्लिन ठेवायला पाहिजे. हे शनी महाराजांचं कारकत्व आहे. सुंदर. दादा, सुरुवातीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आपण डिस्कशन केल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की शनी महाराजांचा तुमच्या शरीरावर देखील परिणाम होतो. ते वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांवर त्यांचा परिणाम होतो, जसं की केस, किडनी. तर त्यावर थोडासा तुमचा दृष्टिकोन टाका. शनी म्हणजे शरीरातलं असं तत्व आहे की जे शरीरातला वायू कंट्रोल करतो आणि शनीचे खास करून परिणाम पायावर जाणवतात. पायाला सूज येणं किंवा कित्येक लोकांना मज्जासंस्थेचा त्रास होतो, नस दबली जाणं, शीर दबली जाणं किंवा काही लोकांना केस गळणं, त्वचा ड्राय होणं, हे सगळे शनीचेच परिणाम आहेत. पत्रिकेत जर शनी बिघडला असेल ना तर किडनी स्टोन सारखे त्रास होतात. पत्रिकेमध्ये शनी बिघडला असेल तर पाय मुरगळणे, पायाला अपघात. शनी जर का मंगळाच्या योगात असेल, हर्षलच्या योगात असेल तर खास करून ते त्रास होतात. शनीचं सगळ्यात एक हे म्हणजे मगाशी जसं मी म्हणलं की मेष राशीचा आणि वक्री शनी आढळला तर निश्चित पायाला अपघात किंवा लिगामेंट याचा त्रास होतो. शनीच्या एक बाजू अशी पण आहे की शनी वक्री असेल ना पत्रिकेमध्ये आणि रोग किंवा पत्रिकेतल्या अष्टम स्थानामध्ये असेल तर अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स आहे. हा एक विषय नक्कीच त्याचा विचार करावा लागतो बरं का. हा, कारण शनी हा खास करून ना सेल्सवर म्हणजे शरीरातल्या पेशींवरती काम करणारा असा. पण मग तुम्ही जसं म्हणताय की त्याचा थोडासा कॅन्सरशी रिलेटेड पण संबंध आहे, तर तुमच्याकडे जेव्हा एखादी पत्रिका येते किंवा असं काही तुमच्याकडे जेव्हा उदाहरण येतं की तेव्हा तुम्ही ते कशा प्रकारे बघता किंवा ते तुम्हाला जाणवतं, तुम्ही कुठल्या ग्रहांच्या स्थितीनुसार, शनी महाराजांच्या स्थितीनुसार ते ओळखता, याच्यावर थोडंसं तुम्ही एक्सप्लेन करा. हो, पत्रिकेमध्ये जरी असे योग तुम्हाला दिसले तरी नॉट नेसेसरी की तुम्हाला राईट फ्रॉम द बिगिनिंग हे तुम्हाला त्रास देतात. त्या दशांमध्ये, म्हणून तर महादशांना महत्व आहे, त्या महादशांमध्ये गोचरीचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. गोचर म्हणजे शनीचं किंवा ग्रहांचं भ्रमण आणि त्यावेळेस ती दशा असली तर आपल्याला क्लिक होतं. फॉर एक्झाम्पल शनी महाराजांचं किंवा राहूचं भ्रमण खास करून 8व्या स्थानावर जेव्हा जात असतो आणि आपल्याला पत्रिकेमध्ये शनीची महादशा चाललेली असते त्यावेळी आपल्याला ते भोग भोगावे लागतात. म्हणजे शनी महाराज तुमच्या समोर ते आणून ठेवतात आणि राहू ते ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे हे जी कॉम्बिनेशन्स असतात ना ती त्या वेळेस क्लिक होतात. आता फॉर एक्झाम्पल पत्रिकेमधले 6वं स्थान याला रोगस्थान म्हटलेलं आहे, पण त्याला आगंतुक रोगस्थान म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तुमच्या लाईफस्टाईलनी वगैरे तुम्ही निर्माण केलेले जे आजारपण असतात ते तुम्हाला 6व्या स्थानावर आढळून येतात पत्रिकेतल्या, म्हणून त्याला रोगस्थान असं म्हणतात. पण ते क्युरेबल असतात. पण काही काही मुलांना जसं आपण म्हणतो की लहानपणीच हृदयाला भोग पडलेला आहे किंवा काही काही मुलांना मतिमंद काही मुलं हे येतात किंवा त्याला आपण चॅलेंज किंवा स्पेशल चाइल्ड, तर त्यांना हे भोग कशामुळे येतात
तर पत्रिकेवर ते सहज समजतं की अशा पत्रिकांमध्ये शनीचं कारकत्व आपल्याला तपासावं लागतं. 12व्या किंवा 8व्या स्थानामध्ये जर का मेजर पापग्रह असतील ना, तर आपल्याला समजतं की हे पूर्वसंचित आहे. आणि मी असं नाही म्हणणार, आजकाल तर मेडिकल सायन्स खूप ऍडव्हान्स झालेलं आहे, पण हे रिपेअर करणं अवघड असतं. याला कारण नाहीये, हे मेडिकल सायन्सच्या पुढे आहे, पण ते पत्रिकेवरनं समजतं की अरे का असं, म्हणजे याच्या आयुष्यात हे अगदी खरं आहे की कधी कधी जाणवतं आपल्या समोर इतकी काही टॅलेंटेड मुलं असतात, पण त्यांच्या काही अशा अपंगत्वामुळे, त्यांच्या अंधपणामुळे त्यांना खूप मोठ्या अडथळे निर्माण होतात. तर त्याच्या मागे नक्कीच शनी महाराजांचं महत्व आहे. शनीवरनं रोग पाहतात किंवा शनीच्या 8व्या स्थानावरनं आपल्याला मृत्यूचा बोध होतो पत्रिकेमध्ये, किंवा शनीच्या भ्रमणावरनं आपल्याला कळतं की आपल्या पत्रिकेमध्ये आपल्या शरीरामध्ये जडत्व कुठे येणार आहे. त्याच्यावर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असं आहे की तुमच्या शरीरातलं वायू तत्व तुम्ही बॅलन्स करायला शिकायला पाहिजे. म्हणजे प्राणायाम, दीर्घ श्वसन याने तुमची जी श्वास घेण्याची एक लय आहे ती बदला. लय बदलली की तुम्ही तुमच्या श्वासांचे व्हायब्रेशन्स आणि तुमच्या फ्रिक्वेन्सी तुम्ही बदलता आणि तुमच्या शरीरामध्ये विलक्षण चांगले बदल होऊ शकतात. तुम्ही तुमच्या जेव्हा लयशी सम्मिलित होता त्यावेळेस तुम्ही अतिशय उत्तम संगीत निर्माण करू शकता, पण लय बिघडली की प्रलय येऊ शकतो. म्हणून सांगतो की शरीरातील लय म्हणजे ठोके किंवा व्हायब्रेशन्स किंवा वायू याच्यावर शनीचं कार्य आहे आणि ते सुधारण्याचं काम हनुमंताचं आहे, म्हणजे वायू तत्वाचं आहे. म्हणून हनुमान चालीसा आणि शिस्तबद्ध जीवन, रोज व्यायाम प्रकार हे आवश्यक आहे. वा, आता दादा शरीरांवर आपण डिस्कशन केलं, पण आता इथून तुम्ही जर पुढे एक आपला विषय झाला तो म्हणजे की शनी महाराजांचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर पण परिणाम दिसून येतो, जसं नोकरी असेल, उद्योग असेल. मग उद्योगातही खूप काही सब कॅटेगरीज आहेत. तर जसं तुम्ही की टेक्नॉलॉजी, तर आता माझ्या माहितीप्रमाणे भारताची देखील मकर रास आहे. तर एकूणच बघता तुम्हाला आता पुढील भारताचं भविष्य असेल किंवा एकूणच औद्योगिक क्षेत्र याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शनी महाराजांविषयी तुम्ही त्यावर जरा एक्सप्लेनेशन. जसं आपण मगाशी पाहिलं की मकर राशीची 7.5 आता संपत्ती आहे, म्हणजे शनी महाराज तिथून एका चांगल्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहेत मकर राशीसाठी. एक प्रकारचा सुटकेचा निश्वास आपण म्हणू. शनीचं खरं कारकत्व उद्योगधंदे, व्यवसाय याच्यामध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस आणि फ्रिक्वेन्सी किंवा कम्प्युटर या क्षेत्रावर शनीचं कारकत्व आहे. आजकाल ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो किंवा कम्प्युटर सायन्स म्हणतो त्याच्यावर शनीचं खरं कारकत्व आहे. टेक्नॉलॉजीचं क्षेत्र म्हणतो. येणाऱ्या काळामध्ये साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या नंतर भारत एक मोठी शक्ती म्हणून या संपूर्ण जगासमोर येईल. कारण की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात, खास करून कम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये भारताचा हात कोणी पकडू शकणार नाही. भारतीय लोक ही जगावर रूल करतील, जिथे जातील तिथे रूल करतील. एक तर भारताची मकर रास असल्यामुळे आणि अतिशय उत्तम सध्या एक अशा प्रोत्साहन मिळतं या क्षेत्राला, त्याच्यामुळे भारत हा लवकरच एक महाशक्ती बनेल यात शंका नाही. आणखी 6 महिन्यानंतर भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये नावलौकिकास येईल भारत उत्तम पद्धतीने, हे सांगायला हरकत नाही. तर शनी हा ऑइल अँड नॅचरल गॅस किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी याच्यावर तेही त्याचं शनीचं कारकत्व आहे. आणि याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मी जसं म्हटलं की भारताचा हात कोणी पकडू शकणार नाही, कारण की भारताची मकर रास आहे आणि शनी 7.5च्या उत्तम टप्प्यामधून पास होऊन आता त्याची 7.5 संपती आहे मकर राशीची आणि मुक्त होती आहे. त्याचा स्पीड पकडायला सुरुवात करणार आहे मकर रास. त्याच्याबरोबरच शनी हा कायद्याचा पण कारकग्रह आहे. म्हणजे काही मुलांना समजा लॉ करायचं असेल किंवा काही मुलांना कन्सल्टन्सी खास करून मार्गदर्शक म्हणून करायचं असेल, कारण येणाऱ्या काळामध्ये येणारी वर्ष ही कन्सल्टन्सी प्रोफेशन याची असणार आहे. आणि शनी महाराजांचं मुख्य कारकत्व तेच आहे. एक उत्तम शिक्षक, कोच, मार्गदर्शक, गाईड हे शनी महाराजांचं कारकत्व आहे. ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये मकर राशी आहे, कुंभ राशी आहे, अशी मुलं पुढे जाऊन एक प्रकारचं उत्तम डायरेक्शन्स किंवा एक उत्तम प्रकारचं असेंब्ली किंवा आपण ज्याला म्हणतो ग्रुप ऍक्टिव्हिटी किंवा लिडरशिप क्वालिटीज म्हणा, याच्यामध्ये ही मुलं सगळ्यात जास्त चांगलं काम करायला येणाऱ्या काळामध्ये सुरुवात करणार आहेत. अजून एक दादा, जसं तुम्ही म्हणालात की भारताची 7.5 आता संपत्ती आहे आणि गेली 7.5 वर्ष भारत सुद्धा 7.5 भ्रमण करतोय, तर भारतातल्या लोकांवर पण त्याचा परिणाम होतो या 7.5चा, की म्हणजे प्रत्येकाची रास तर वेगळी आहे हा तर एक मुद्दा झाला, पण भारत देशाची 7.5 रास असल्यानंतर समजा प्रत्येक व्यक्तीचे तर आपल्याकडे असंख्य लोक आहेत, त्यांच्या राशी वेगळ्या आहेत, तर त्या भारताच्या 7.5चा या वेगवेगळ्या राशींमधल्या लोकांवर पण परिणाम होतो का? हे बघा काय असतं, शनीची 7.5 म्हणजे शनी ग्रहाचा प्रभाव.
पर्टिक्युलरली हे जे मोठे भूखंड असतात किंवा मोठे भूभाग असतात त्यांच्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये एक वेगळी शाखा आहे ज्याला मेदनीय ज्योतिष असं म्हणतो किंवा मंडेन ऍस्ट्रॉलॉजी म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये लार्जर ऍस्पेक्ट्स मध्ये आपण त्याचा अभ्यास करतो. तर त्यासाठी भारताची जी रास निघाली आहे ती मकर रास आहे. म्हणजे भारताच्यासाठी आता उन्नतीचा काळ चालू होतोय, पण व्यक्ती तितक्या प्रकृती. तसं जसं आपण फलज्योतिषामध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल पत्रिका बघतो, त्याच्या वेगवेगळ्या जन्माच्या वेळेस त्याच्या राशी ठरलेल्या असतात, तर त्यांच्यावर वेगवेगळे परिणाम होतात निश्चितच. पण ऍज अ होल सर्किट तुम्हाला भारताचा जो भूभाग आहे त्याची प्रगती ही निश्चितच जाणवणार आहे. म्हणजे जी काही 7.5 वर्षात जे 7.5 वर्षात जे संघर्ष होता तो आता संपून भारत एका प्रगतीच्या पथावरती जोरदार धाव सुरू करणार आहे, यात शंका नाही. आणि पर्टिक्युलरली ही क्षेत्र जी आहेत त्याच्यामध्ये आता काय असतं की शनी महाराजांचं ज्याच्यावरती इम्पॅक्ट असतो त्या लोकांनी, खास करून इंडिव्हिज्युअल जी लोक असतात ना, त्यांनी मार्गदर्शक, कोच, कन्सल्टन्सी, लॉ, कॉर्पोरेट लॉ किंवा सीए म्हणण्यापेक्षा आजकाल CFA म्हणून असं एक येतं, फायनान्शियल अॅनालिस्ट, त्यामध्ये ती लोक चांगली काम करू शकतील, ना की फक्त बँकिंग क्षेत्र. म्हणजे ज्याला कायदा जोडून आहे ना त्याच्यामध्ये ही लोक खूप छान काम करू शकतात. म्हणजे जर तुमच्याकडे तुमची स्वतःची कुंडली असेल आणि त्यामध्ये जर शनी महाराजांची ग्रहांची स्थिती जर कुठे आहे आणि घरात ते कुठल्या स्थानबद्ध आहेत यानुसार तुम्ही तुमच्या करिअरचा सुद्धा पाथ निवडू शकता असं म्हणायला. नेहमीच मी तर नेहमी म्हणतो की हे पत्रिका म्हणजे संपूर्ण असा परिणाम आहे की 12 राशी, 12 ग्रह आणि 12 भाव याचा एक संपूर्ण परिणाम तुम्हाला जाणवतो. पण खास करून शनी हा असा ग्रह आहे की एका ग्रहामुळे आपल्याला इमिजिएट पत्रिकेतलं जडत्व कुठे दडलेलं आहे ते समजून येतं, पत्रिकेचं बलस्थान पण समजून येतं किंवा पत्रिकेतले भोग सुद्धा समजून येतात. शनी हा भोगांचाच कारक आहे म्हणून त्याला एवढं महत्व दिलेलं आहे, कारण त्याला तो स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे, पत्रिकेतला स्लोवेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे, पण त्याचे इम्पॅक्ट पण तेवढे इन डेप्थ आहेत. पटकन परिणाम होत नाहीत पण ते इन डेप्थ मध्ये होतात. म्हणलं ना 8व्या स्थानात शनी आला तर दीर्घ आयुष्य लागतं, म्हणजे परिणाम दीर्घ आहे, मोठा परिणाम, परंतु त्याबरोबर ते भोग आहेत, आजारपणा आहेत. अगदी खरं. म्हणजे लांबवरचे आजारपणा. म्हणजे जर ते धनाच्या स्थानी असेल तर तेवढाच तो उच्च धनवान पण करू शकतो आणि त्याला तसे रिझल्ट. आणि त्याबरोबर धन कमावण्यासाठी त्या जर पत्रिकेत द्वितीय स्थानामध्ये आपल्याला शनी आढळला तर आपण त्याला म्हणायचं की लगेचच तुला असं काही पटकन मिळणार नाही, लॉटरी बिटरी, तुला खूप कष्ट करावे लागतील आणि तुझ्याकडे असणार धन लवकर संपणार नाही. अगदी खरं. म्हणजे थोडक्यात तुमच्या जर पत्रिकेत शनी महाराज जर कुठल्या घरात जर असतील त्यानुसार तुम्ही तुमच्या वागणुकीत जर तसे बदल आणले तर तुमचं आयुष्य खूप सुखकर आहे. मी म्हणतो की पत्रिका हे भविष्य नाहीये. अगदी खरं. पत्रिका हे मार्गदर्शक तत्व आहे. आता फॉर एक्झाम्पल 7म स्थानात वक्री शनी, माझ्याकडे बऱ्याच पत्रिका येतात की ज्याच्यामध्ये डायव्होर्स होतात किंवा पती पत्नींचं पटत नाहीये वगैरे. तुम्हाला हे आधी कळायला हवं की आपल्या पत्रिकेत जर का वक्री शनी 7म स्थानात आहे तर पत्नीचं स्वरूप कसं असणार आहे, आणि मग लग्न करा. आणि लग्न केल्यावर ते अंडरस्टँडिंग ठेवा की तिचा स्वभाव वेगळा आहे बरं का. अगदी खरं. ती काय रोज आपल्याशी गोडगोड बोलणार नाहीये. तुम्हाला मिळणारी पत्नी अशीच मिळणार आहे, कारण तुम्ही एक रेडिओ चॅनल आहात, तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करता आणि तेच तुमच्या बरोबर येतं बरोबर समोर. आणि ते आलं की ते ऍक्सेप्टन्स ठेवा, नाही होणार घटस्फोट. पण तुम्ही जर का त्याच्याशी संघर्ष करत राहिला ना काही उपयोग होणार नाही. ते शनी आहे. किती सुंदर आहे ना हे सगळं. म्हणजे आपल्या समोर सगळं मांडून ठेवलंय, आपल्या समोर शास्त्र आहे की तुम्हाला माहितीये तुमच्या सोबत किंवा तुमच्या आयुष्यात येणारा व्यक्ती कसा असेल, त्याची बॉडी लँग्वेज कशी असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, आणि यानुसार आपण जर बदललो, आपल्यात जर बदल घडवला तर तुमचा संसार काय कुठलीही गोष्ट तुम्ही नीटनेटकेपणाने करू शकाल. आणि दादा जसं तुम्ही म्हणालात की आज डिवोर्सचं प्रमाण होतंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढतात, यावर तुमचं काय म्हणणं आहे की म्हणजे याचं कारण कुठेतरी शनी महाराज म्हणजे कदाचित त्यांच्या कुंडलीत आहेत हे तर खरंच आहे, पण वागणुकीमध्ये जो बदल घडत चाललाय लोकांच्या ओव्हरऑल याच्यावर पण तुम्ही थोडासा दृष्टिकोन टाकाल की ते एकमेकांशी साम्य आहे? हो निश्चित. डायव्होर्सचं जे प्रमाण आपण बघतो आजकालच्या जमान्यामध्ये, पहिलं तर त्याचे कारण आहे ना की लोक फार इम्पेशंट झाले आणि लोक ना भौतिक सुखांकडे फार वळालेले आहेत. त्यांना झटपट रिझल्ट पाहिजेत. आणि नेमकं शनीचं कारकत्व हे असंच आहे की ते झटपट रिझल्ट देत नाही. 7म स्थानात जर शनी आला किंवा वक्री शनी आला ना तर पत्नीचा स्वभाव हा रोमॅन्टिक नसतोच नसतो. मग तुम्ही कोणाशी डोळे झाकून लग्न करा अशीच पत्नी तुम्हाला मिळणार. आणि असा पती पण असू शकतो. हो असा पती पण ऑफकोर्स. पण म्हणजे काय आहे की हे कर्म बंधन आहे तुमचं, आणि ते जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता आणि त्याप्रमाणे स्वतःला बदलता
म्हणजे तीच पत्नी तुम्हाला आयुष्यात कुठल्या कुठे घेऊन जाते. ती वर्किंग वुमन असते, तुम्ही तिला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. अगदी खरं. तिच्या या बाजू वेगळ्या असू शकतात निश्चितच. कारण तिच्याकडे शनी महाराज सप्तमस्थानात आहे. तिथे जर का शुक्र असेल तर निश्चितच पत्नी अत्यंत कलासक्त नेचरची असते, रसिकत्व असतं तिच्यामध्ये, सगळं काय. पण हे तुम्हाला सांगणारा उत्कृष्ट ज्योतिषी पण पाहिजे. अगदी खरं. उगाच तुम्हाला काहीतरी हे विधी करा ते विधी करा शांत्या करा ह्याचा अर्थ नाहीये. अंडरस्टँडिंग अँड एक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सेप्ट करा की हे असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना तुम्ही रिस्पेक्ट द्यायला हवाय. आणि मग आयुष्यातले प्रश्न तुमचे कमी होतात. लोकांच्या मी बघतो ना पत्रिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत की मंगळ आहे, मांगलिक आहे का, शनी आहे म्हणजे काहीतरी भयानक होणारे आहे. अरे तसं नाहीये बाळांनो. तुम्ही समजून घ्या की ते व्यक्तिमत्व, व्यक्ती तितक्या प्रकृती, तुमच्या आयुष्यात येणारी या स्थानातली व्यक्ती ही अशी असणार आहे. हे तुमचं कर्मबंधन आहे. पण मग पुन्हा त्याला दशांचं लिमिट आहे ना. असं नाही की तुला पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत असं राहणार आहे, त्या बदलत जाणार आहे. अगदी खरं. तुझ्याकडे पेशन्स तर हवाय की नाही, की खराब दशा आली तर बाबा मी पेशन्स समजून घेईन. नाही बाबा तिला मला वाव द्यायला पाहिजे, तिने स्वतःचं करिअर कर्तृत्व घडवून आणावं, मला तिला सपोर्ट द्यावा लागेल. ती काय रोज माझ्याशी गोड गोड बोलणार नाहीये, पण मला तिचा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. रिस्पेक्ट द डिफरन्सेस अँड यू सॉर्ट आउट युअर हॉरोस्कोप. पण आजकाल लोकांना ते नकोय. इझी पाहिजे मार्ग, घ्या डायव्हर्स, व्हा मोकळे. पण पुन्हा येणार पण पुन्हा तेच असणार आहे तुला. अगदी खरं. कारण त्याच्या मूळ ते आहे ना, ते भोगा आणि मुक्त व्हा. अगदी मी म्हणतो ना, ते मी तुला डेट देतो ना की बाबा या ब्रॅकेट पर्यंत तुला हा त्रास होणार, नंतर नाही होणार. पण त्याला सामोरं तर जा. कुठल्याही प्रसंगाला सामोरं जा, फेस कर, भोग आणि मुक्त हो. या पळवाटा आहेत की मला उपाय द्या, मला रत्न द्या, अंगठ्या द्या, खडे द्या, मला काय म्हणायचं घालायचे घाला, काय करायचे करा. पण हा उपाय नाहीये. उपाय म्हणजे मी तुम्हाला तारीख देतोय ना, हे कालगणनेचं शास्त्र आहे. त्याच्यानंतर नाही होणार आहे तुला त्रास. यू हॅव टू ट्रस्ट मी. किती बोलावं आणि किती नाही बोलावं, इतकं मोठं आहे, इतकं समुद्र आहे. याच्यातनं किती घेऊ तेवढं कमी आहे. आय होप तुम्हा सर्वांना आमचा हा आजचा एपिसोड आवडला असेल. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शनिग्रहाविषयी जवळून जाणून घेण्यात नक्कीच मजा आली असेल. आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात, ज्यामध्ये आपण जाणून घेऊ गुरुग्रहाविषयी. आणि लवकरच भेटूयात सुशील कोरड सरांसोबत आणि गुरुग्रहाविषयी जाणून घेऊया. तुम्हाला जर आमचा हा एपिसोड आवडला असेल किंवा आमचं चॅनल आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण आपलं शास्त्र खूप जुनं आहे, खूप महत्वाचं आहे आणि यातनं खूप काही आयुष्यात शिकण्यासारखं आहे. सो नक्कीच याचा उपयोग करा. धन्यवाद.